पंतप्रधान मोदी आहेत जे त्यांचं उद्घाटन करतायत ते त्यांच्या हस्ते करू शकत नाहीयेत, कारण ते ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलं असताना सुद्धा त्यांची जी पत्नी धर्मपत्नी आहेत त्यांच्याबरोबर नाही आहे. मंदिर लोकसभेच्या नंतर पण करू शकतो, मंदिराला विरोध नाही, आस्थेचा विषय. आम्ही सुद्धा आनंदी आहोत मंदिर होत आहे म्हणून. परंतु कुठेतरी याचा राजकारण मोदी साहेब करतात आहे. एका कालामध्ये हिटलरने असाच प्रकारे लोकांवरती जे ते हुकुमशाही पद्धतीने असा करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण फार काळ टिकणार नाही. नमस्कार. आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत विराट पूर्वेला मनवेल पाड्यामध्ये. मुद्दा तोच आहे, परंतु त्याच्यावर विविध विचार आता लोकांचे बाहेर येत आहेत. आपल्यासोबत आज काही विरोधी पक्ष म्हणजे आम आदमी पार्टीचे काही लोक आहेत, काही सामान्य नागरिक पण आहेत. या पक्षाला बोलवण्याचं एकमेव कारण हे होतं की आता काही दिवसांपूर्वी जेव्हा मी युवकांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की प्रधानमंत्री साठी म्हणजे योगी नाही तर अरविंद केजरीवाल हे एक चेहरा असू शकतात. दुसरं कारण म्हणजे की मोदीचा ठामपणे विरोध तर होत आहे, परंतु त्यावर काही विशिष्ट समाजाकडून जेव्हा विरोध होत असताना आपल्या बाजूने कोणताही एक विचार मांडला जात नाही. युवकांना जिथे अरविंद केजरीवाल हा चेहरा हवाय, तर आता सामान्य नागरिकांना आम्ही जो प्रश्न विचारणार तोच आम्ही तुम्हालाही विचारू इच्छितो. राम मंदिर बनताय कसं वाटतंय, काय सांगाल? राम मंदिर पाहिजे, काय हरकत नाही, आस्था आहे सर्वांचा, तो आस्थेचा विषय आहे. परंतु तत्पूर्वी आम्हाला रामराज्य पाहिजे, कारण रामराज्य हे फक्त आम आदमी पक्षच देऊ शकतो. कारण दिल्लीमध्ये पंजाबमध्ये ज्यापासून राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून त्यामध्ये जे सर्वसामान्य लोकांसाठी नागरिकांसाठी ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या फ्री असं म्हटलं जात आहे, परंतु फ्री नाही आहे, त्या लोकांच्या हक्काच्या त्यांना दिले जात आहेत. त्यामुळेच आम्ही आम आदमी पार्टीच्या बाबतीत जे म्हणतो आम्हाला पंतप्रधान चेहरा अरविंद केजरीवाल आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे नेमकी फक्त ज्यावेळेस मुद्दे उपस्थित करतात त्यावेळेस त्यांना विकास कामाच्या बाबतीत एकही शब्द ब्र काढत नाहीत. म्हटल्यानंतर त्यांना विकास कामाच्या बाबतीत त्यांना कोणत्याही प्रकारची त्यांना आवश्यकता वाटत नाही. राम मंदिर मस्जिदच्या व्यतिरिक्त कुठेतरी राम मंदिरच्या संपूर्ण प्रकारांमध्ये भाजपचा प्रचार होतो असं पाहिलं जातं, असं म्हटलं पण जात आहे. तर आम आदमी पार्टी ह्याच्यावर काही मोठा असाही विरोध का नाही करत आहे? कारण देवावर विरोध करू शकत नाही, पण प्रचारावर विरोध. देवाला विरोध करणार नाही, प्रचारावर विरोध आहे आमचा. ज्यावेळेस सुरुवातीपासून राम मंदिर तयार आहे, आज 22 जानेवारीला तुम्हाला उद्घाटन कशाला गरज काय होती? मंदिर तयार असताना फक्त 22 जानेवारीच का? एक तर महत्वाचा मुद्दा इथे शंकराचार्य किंवा जो मोठे जे आचार्य संत वगैरे आहेत ते म्हणतायत की जे आता पंतप्रधान मोदी आहेत जे त्यांचं उद्घाटन करतायत ते त्यांच्या हस्ते करू शकत नाहीयेत, कारण ते ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलं असताना सुद्धा त्यांची जी पत्नी धर्मपत्नी आहेत त्यांच्याबरोबर नाही आहे. म्हणजे हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणजे जे चाललंय ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना फक्त आस्थेचा विषय नाही, पण धर्माचा विषय नाही, हा फक्त त्यांना पॉलिटिकल मुद्दाच आहे असं आम्हाला ठाम सांगायचं. लोक म्हणतात की ते राम मंदिरापासून खुश आहेत, पण कुठेतरी मोदी सरकारचा विरोध होतोय. तुम्ही पण ठामपणे विरोधी पक्ष म्हणून विरोध तर करतच आहात, पण आता जेव्हा प्रश्न येतो युवा पिढीचा, युवा विचारांचा, तेव्हा काय सांगाल त्यावर? जसं की मी तुमचा व्हिडिओ बघितला मॅडम, की काही युवक केजरीवाल साहेबांचं समर्थन करत आहेत. समर्थन करण्यामागचं कारण असं आहे, जे मोदी साहेब करत आहेत राम मंदिर लोकसभेचा अगोदरच आता ओपनिंग करण्याची काय गरज आहे? मंदिर लोकसभेच्या नंतर पण करू शकतो, मंदिराला विरोध नाही, आस्थेचा विषय. आम्ही सुद्धा आनंदी आहोत मंदिर होत आहे म्हणून. परंतु कुठेतरी याचा राजकारण मोदी साहेब करतात आहे, असा ठाम आमचा आरोप आहे मोदी साहेबांवर. कारण की जसं तुम्ही बघू शकता की जे लोक आता मोदी साहेबांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत तर सर्वांवरती भ्रष्टाचाराचा खूप मोठ्या 15,000 कोटींचा घोटाळा त्यांच्यावर आरोप आहे. असे लोक भाजपमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना कोणता पण जेव्हा त्यांच्या हुकुमशाहीची गोष्ट येते तेव्हा तुमच्या खासदारांना जसं राघव चड्ढा वगैरे त्यांना बाहेर काढलं जातं, त्यांना हकलपट्टी केली जाते, त्याबद्दल काय सांगाल? एका कालामध्ये हिटलरने असाच प्रकारे लोकांवरती जे ते हुकुमशाही पद्धतीने असा करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण फार काळ टिकणार नाही. आमचे जे खासदार आहेत ते वाघ आहेत आणि ते लढा देत आहेत. आज तुम्ही बघू शकता. आणि खासदार राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी नामांकन भरलेलं आहे राज्यसभेसाठी आणि ते लवकरच ते संघर्ष करत आहेत. आमची पक्ष संघर्षातून घडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आता आम आदमीला उभं करणार? आता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत गोपाल इटालिया साहेब महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, त्यांची पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये लक्ष आहेत. संपूर्ण महापालिका निवडणुका सहित विधानसभा असू द्या, येणाऱ्या लोकसभा असू द्या, त्या लोकसभामध्ये सुद्धा आम्ही जे आमच्या पक्षाच्या आम आदमी पार्टीचा निवडणूक लढवायचा प्रयत्न आहे लोकसभामध्ये. ते सर्वस्व निर्णय आमचे जे वरिष्ठ अधिकारी जसे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण
त्यांना समर्थन देऊ. त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्स बरोबर आहोत आणि त्या इंडिया अलायन्समध्ये जे उमेदवार आम्ही जेवढे उभे करू ते आमच्याबरोबर असतील. म्हणजे ते इंडिया अलायन्स जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात घडले, जितक्या भारताच्या जितक्या विरोधी पक्ष होते एकत्र झालेत. मग कुठेतरी इंडिया अलायन्स आल्यानंतर असं म्हटलं जाते की मोदीची ताकद इतकी वाढली की त्यांना संपवण्यासाठी सगळ्यांना एकत्र व्हावं लागलं. नाही, त्यांना संपवण्यासाठी नव्हे आहे. कारण का मोदींची जी त्यांची जी रणनीती आहे, त्यांची जी राजनीती आहे ती अत्यंत खतरनाक आहे. खतरनाक का म्हणतोय मी की गुलामशाही आहे. म्हणजे तुम्हाला भारत देशाला म्हणा किंवा त्यांच्या जनतेला म्हणा त्यांना गुलाम बनवायची त्यांचं तंत्र आहे. कारण का परवाच एक नवीनच कायदा काढलेला तुम्ही लक्षात येईल. आपले जे ड्रायव्हर जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कायदा काढलेला की त्याने ऍक्सिडेंट रन अँड जर हिट केलं म्हणजे हिट अँड रन केलं म्हणजे त्यांना मारलंच किंवा ऍक्सिडेंटमध्ये कोण गेला तर त्यांनी पळून जायचं नाही आहे. पळून जर गेले नाहीत तर त्यांना जे पब्लिक त्यांना मार देतं. एक साधारण गोष्ट आहे. हे काही मोठं लॉजिक नाही आहे. लक्षात घ्या, सर्वसामान्य जो ड्रायव्हर असतो त्याला 7 लाख जर भरायला असते तो ड्रायव्हिंग कशाला करेल किंवा 10 वर्ष त्याला सजा दिल्यानंतर त्याचं जे कुटुंब आहे ते कोण भागवणार आहे. म्हणजे हे अशा जे गुलामशाही पद्धतीने जे काय कायदे तयार करतात ह्याच्यापर्यंत मला वाटतं शेतकरी कायदा आले, नंतर जमीन अधिग्रहण कायदा झाले, असे भयंकर असे एक कायदे काढले गेले. आणि परवाच माझ्यासमोर एक घटना आम्ही दिसली की ज्याच्या खात्यामध्ये एक शेतकरी सर्वसाधारण शेतकरी यांच्या खात्यामध्ये 450 रुपये आहेत आणि त्यांना ईडीची समज आली. त्यांना ते ईडी समजला पूर्तता करण्यासाठी म्हणजे त्यांचं पूर्ण कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना परत कर्ज काढावं लागलं. म्हणजे ही शर्मेची बाब आहे. आम्हाला भारतीय जे संविधान एका प्रकारे जर तुम्हाला कोणी सपोर्ट करत नसेल तर त्यांना तुम्ही असं दाबण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ईडी काडीपासून जे काय आहे त्यांच्याकडे जे सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या इशाऱ्याने चालतात असं आम्हाला ठाम त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला विचारू इच्छिते कैसा लग रहा है राम मंदिर बन रहा है? अच्छा लग रहा है? राम मंदिर बन रहा है, बहुत अच्छा लग रहा है. सबके आनंद की बात है ये. पर राम मंदिर के साथ साथ जैसे वैभव सर ने कहा, हमारे चेतन दादा ने कहा अभी, राम मंदिर बन रहा है तो राम राज्य भी आना चाहिए. जैसे आप राम मंदिर बना रहे हो, अच्छी बात है, हम स्टूडेंट्स हमको भी बहुत अच्छा लग रहा है. पर उसके साथ में आप डेवलपमेंट के लोगों के लिए क्या कर रहे हैं? जैसे राम मंदिर बन रहा है वैसे हॉस्पिटल्स बनने चाहिए. अगर राम मंदिर बन रहे तो बच्चों को वैसी शिक्षा देनी चाहिए जो राम राज्य में दिया जाता था. हमारा मोटिव ये है राम मंदिर बनाइए, पर जो ये मोदी जी जो कर रहे हैं ये चीज़, वो उसकी जो ओपनिंग है, जो हमारे पूरे इंडिया के जितने भी संत है, जितने भी बाबा है, वो खुद उसको अपोज कर रहे हैं, कह रहे हैं कि आप नहीं कर सकते, इसका प्रॉपर टाइम नहीं है. और मोदी जी एलिजिबल भी नहीं है वो चीज़ करने के लिए. फिर भी ये चीज़ ना 2024 के इलेक्शंस के लिए की जा रही है. 2024 के इलेक्शंस में राम मंदिर को मुद्दा बना के जो भारतीय जनता पार्टी है इस पर लड़ना चाहती है और डेवलपमेंट को इससे पे मुद्दे पर उनको कोई बात नहीं करनी है. तो अच्छी बात है, राम मंदिर बनना चाहिए, पर उसके साथ में हमारा इंडिया का डेवलपमेंट भी होना चाहिए. आज एज ए यंगस्टर क्या लगता है मोदी के अलावा ऐसा कौन सा फेस है जो आज प्रधानमंत्री बन के अच्छा देश चला सकता है? मैं कहना चाहूँ, मैं आम आदमी पार्टी से स्टूडेंट विंग से, तो जो हमारे अरविंद केजरीवाल सर है जैसे उन्होंने दिल्ली में किया, जैसे लोगों के बच्चे की शिक्षा दी, एक जज का बेटा एक रिक्शा वाला का बेटा दोनों दिन साथ में बैठ के एक ही स्कूल में पढ़ाई करते हैं. ऐसी सरकारी स्कूलों की जो उन्होंने हाई लेवल किया है वहाँ पे, वैसा पूरे महाराष्ट्र में पूरे इंडिया में होना चाहिए. लोग बहुत गुस्से में है कि सरकारी स्कूल बंद हो रहा है, वो टाइप का एजुकेशन नहीं मिल रहा है, तो उस बारे में क्या कहेंगे? और देखिए, अभी सरकारी स्कूल जो हमारे महाराष्ट्र में अवस्था है बहुत ही खराब है. यहाँ पे सब प्राइवेट स्कूल ज़्यादा चल रहे हैं और इसी प्राइवेट स्कूल इतने फीस बढ़ा के लूट मचा रहे हैं. यहाँ पे वसई विरार में एग्जांपल देना चाहूँगा, बहुत सारी ऐसे स्कूल है जो प्राइवेट स्कूल की सारी फीस इंक्रीज करके बच्चों को लूट रहे हैं, पेरेंट्स को लूट रहे हैं. पर अगर वही उसी जगह पे सरकारी स्कूल होंगे तो जितने भी बच्चे हैं, गरीब बच्चे हो, अमीर बच्चे, सब एक स्कूल में पढ़ेंगे और सबको समान शिक्षा मिलेगी. एक सवाल आपसे पूछूंगी कि जब से ये पूरा मुद्दा उठा है, एक आस्था का राजकारण जो है वो देखा गया है, जो राजनीति चल रही है वो आस्था की है. तो अभी क्या मतलब, क्योंकि जब से अयोध्या का जो मुद्दा उठा है काफ़ी लोग उठ के ये बोल रहे हैं कि हमारे धर्मस्थल नहीं तोड़ने चाहिए थे. तो कहीं ना कहीं ये पूरा जो है, अगर हम इंस्टाग्राम का एल्गोरिथम देखोगे तो कंटिन्यू जो है वो हिंदू मुस्लिम का एक वॉर चालू हो गया है. तो क्या कहोगे, डिजिटली कहीं ना कहीं ये देश को बांटने की कोशिश हो रही है? जैसे कि आपको पता है, ये जो मोदी जी की जो मीडिया है, जिसे हम गोदी मीडिया कहते हैं, उनका काम ही यही है कि जो है हिंदू मुस्लिम का आपस में जो है लड़वाना. पहले जब कांग्रेस के काल में कहूँ या फिर उससे पहले हजारों साल तक मुगलों ने हम पर राज किया, लेकिन हमारे धर्म पे कोई भी हिंदू धर्म कोई भी भूला नहीं है. वो संस्कृति आज भी हमारे नस नस में वाकिफ है, बड़ी अच्छी तरीके से लोग उसे फॉलो कर रहे हैं. लेकिन चुनाव के मद्देनजर रखते हुए ये सारी चीज़ें की जाती है. चुनाव आते ही राम मंदिर की ओपनिंग कर दी गई, चुनाव आते ही किधर दंगे फसाद करा दिए गए, चुनाव आते ही बॉर्डर पे कुछ हमला हो जाता है. ये सारी चीज़ें नहीं होनी चाहिए. यहाँ पे डेवलपमेंट के मुद्दे पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लेकिन ये भी कहा जा रहा है कि जब हमले हुए, इससे पहले जब हमले होते थे तो इंडिया उल्टा जवाब नहीं देता था. अब जब हमले होते हैं तो हम लोग उल्टा जवाब देते हैं.
तो कहीं ना कहीं सक्सेस नहीं है डिफेंस फोर्स का। बिल्कुल बिल्कुल, कुछ अच्छी चीजें की है, उनका स्वागत जरूर करना चाहिए, अच्छे हम भी करते हैं, लेकिन उस चीज का राजकारण राजनीति ना की जाए, ये हमारा उद्देश्य है। बाकी उसके अलावा और कुछ भी नहीं है। सरकार बनती है लोगों की सेवा करने के लिए, और आर्टिकल 21 के अनुसार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने क्या कहा है, एवरी इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव हैज द राइट टू गिव फूड, क्लॉथ एंड शेल्टर टू एव्हरी सिटीजन्स ऑफ द पीपल। सर तुम्हाला विचारू इच्छिते, शेवटचा प्रश्न आहे, जे धर्मस्थळ आहेत ते तोडली गेली आहेत, त्याच्यामुळे आता खूप मोठमोठे उग्र किंवा अग्रेसिव्ह आपण म्हणू शकतो रिॲक्शन आता लोकांची बाहेर पडत आहेत, तर त्यासाठी कुठेतरी सरकार जबाबदार आहे का? नक्कीच सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारला आम्ही अगदी 100% जबाबदार धरतोय. कारण केंद्र सरकारने ज्यापासून ह्या सत्ते जवळ 14 ज्यापासून सत्तेत आली तेव्हापासूनच त्यांनी जे त्यांची राजनीतिक जी पद्धत आहे ही सर्वसामान्य जनतेच्या विकासात्मक कामांच्यावर कधी त्यांनी लक्ष दिलेलं नाही. 2 करोड रोजगार देणार होते दर वर्षाला, तेही दिलेले नाहीत. म्हटल्यानंतर त्यांना राजनीतीच्या बाबतीत ह्याला धर्माचीच राजनीती करायची आहे, मस्जिदीचीच राजनीती करायची आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना दंगली उसवणे आणि जो मीडिया आहे, जो त्यांच्याबरोबरचा मीडिया, मी सर्वांनाच त्यांना दोष देता येणार नाही, देणार पण नाही, परंतु त्यांच्याबरोबरचा जो त्यांचा गोदी मीडिया आहे तो मीठ मसाला लावून समोर एक कोण हिंदू धर्माचे माणसं बसून, कोण मुस्लिम धर्म बसून, कोण ख्रिश्चन धर्माचे माणसं बसून त्यांना आपसमध्ये लढवले जातात. आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे पेरलं जात आहे जो द्वेष, तो अत्यंत घातक आहे. तो आपल्याला द्वेष कोणत्याही प्रश्न संपवता आला तर अत्यंत बरं होईल. कारण देशासाठी आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने सार्वभौम देश जर पाहिजे असेल तर आपल्याला जर खरोखर जर विकास कामाच्या संदर्भात सार्वभौम देश आपल्याला पाहिजे असेल, एक सुशिक्षित पक्ष पाहिजे. एक सुशिक्षित पक्ष म्हणून एक जो आम आदमी पक्ष आहे त्याचा विचार करणं आज जनतेला अत्यंत गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं खरोखर निवारण करतोय तो आम आदमी पक्ष करतोय. हा दिल्ली पहा, पंजाब पहा, तुम्ही त्यांच्यामध्ये 300 युनिट 200 युनिट वीज बिल तिकडे माफ आहेत, शिक्षण मोफत आहे, कोणत्याही प्रकारचं शिक्षण असते शिक्षण मोफत आहे. आणि बाकीचे जे मुद्दे आहेत, जो प्रवास असेल, महिलांचा प्रवास असेल किंवा तीर्थयात्रा असतील, दिल्लीमध्ये जेवढे मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत दरवर्षी तिथे तीर्थयात्रा करतात. त्यामध्ये तीर्थयात्रेमध्ये सुद्धा आमचं जे मंदिर आहे, जे भगवान परशुरामांचं मंदिर, त्यामध्ये सुद्धा त्या मंदिराचं सुद्धा तिथे आम्ही दर्शन त्या माध्यमातून दिलं जाते. म्हणजे लोकांना आपल्याला आस्था ठेवायची आहे, आम्हाला आस्था पाहिजे. जर आम्हाला संविधान सांगते त्या संविधानाप्रमाणे आम्हाला आस्था पण पाहिजे, धर्म पण पाहिजे, त्याचबरोबर आम्हाला सुख चैन देणारे सरकार पण पाहिजे. धन्यवाद सर. आज आपण सामान्य नागरिक म्हणता आम आदमी पार्टीच्या जे पदाधिकारी होते त्यांच्याशी सुद्धा बोललो. यामध्ये हा पक्ष निवडण्याचं एकमेव कारण हे होतं की शांतप्रिय पक्ष जेव्हा एका धुमाकूळ घालणाऱ्या पक्षाला भेटतो, किंवा असं आपण म्हणू शकतो की आता कुठेतरी सरकार बदलायचा जिथे वेळ आलेली आहे, युवकांची पसंती ही आता कुठेतरी अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे. त्यासाठी आम्ही या पक्षाची विचारणा केली की त्यांचंही पुढे या संपूर्ण इलेक्शनला घेऊन काय हे आहे, म्हणजे धोरणं काय आहेत आणि मोटिवेशन्स काय आहेत, त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतलेलं आहे. बघण्यासारखं असेल की या संपूर्ण प्रकारानंतर या संपूर्ण देशामध्ये काय बदल घडतो आणि लोकसभा इलेक्शन्सचे पुढील निकाल कशा प्रकारे बदलले जातात की तेच राहतात आणि अशा प्रकारेच आस्थेचं राजकारण सुरू राहतं. धन्यवाद.